सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर यांची कथा। तर भरद्वाज ऋषींच्या कुळामध्ये सुधर्मा नावाचा म्हणजे त्यांच्या पिढीमध्ये सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण होता आणि तो फार चांगला होता। वेद पठण असं म्हणजे त्यांच्याकडे जे शिकायला मुलं होते त्यांना पण खूप चांगली शिक्षण द्यायचे आणि धनवान होते, रूपवान पण होते आणि खूप असे तेजस्वी होते। आणि त्यांची पत्नी होती सुदेहा, ती पण चांगली होती, महादेवांची पूजा करायची, सगळं करायचं, मात्र तिला फक्त पुत्र नव्हता, त्याच्यामुळे ती फार दुःखी राहायची। ती त्या म्हणजे सुधर्माला म्हणायची पण आपल्याला पुत्र हवा, कारण तिला आजूबाजूच्या बायका ते वगैरे अशा म्हणायच्या की तुला लेकरूच नाही असं हिणवल्याच्या नंतर त्या जास्तच सुदेहा जास्तच त्रास करून घ्यायला लागल्या की मला पुत्र नाही, मला पुत्र हवाच आहे। सुधर्माला वारंवार तेच म्हणू लागले ते की तेव्हा ते समजून सांगू लागले की काही नसते तसं, मुलगाच असावा असं काही नाही असं ते समजून सांगायचे। पण ते इतके हे झाली होती की हट्टालाच पेटली होती की मुलगा हवाच आहे। तर तिला होत नव्हता म्हणून तिनं तिच्या बहिणीचं लग्न म्हणजे आपल्या नवऱ्याशी सुधर्माशी लावून दिलं, जिचं नाव होतं घृष्मा। तिनं मग लग्न लावून दिल्याच्या नंतर ती खूप बहिणीसोबत चांगली राहत होती। तिच्या आदेशानं म्हणजे सुदेहानं तिला सांगितलं की महादेवाची पूजा कर, तर ती दररोज घृष्मा तलावाजवळ जायची, त्यांच्या कुटीच्या तलावाजवळ जायची आणि तिथं 101 पार्थिव शिवलिंग बनवायची, त्यांची पूजा आराधना करायची आणि परत ते विसर्जन त्या तलावात करून द्यायचं, असा तिचा नित्य नियम होता। त्याच्यानंतर तिला मग मुलगा झाला आणि तो मुलगा मग वाढत गेला, मग हिचा मान वाढला, घृष्माचा मान वाढला लेकरू झाल्यामुळं, आणि सुदेहा ही म्हणजे अशी मागं पडत राहिली। तर तिला राग यायचा। मग त्याच्या मुलाचं लग्न झालं तेव्हा मग तिला घृष्माला जास्त मान सन्मान मिळू लागला। त्याच्यानंतर मग तिला एवढा राग आला की माझ्यामुळंच हिला मी लग्न करून दिलं, माझ्यामुळंच असं म्हणजे तिला गर्व होत गेला सुदेहाला। मग तिनं काय केलं की त्या याच्यामध्ये रागामध्ये याच्यामध्ये तिनं त्या मुलाला मारलं, म्हणजे त्याचे झोपीमध्येच त्या मुलाचे तुकडे तुकडे केले आणि त्याच तलावामध्ये तिनं टाकून दिले। असं केल्याच्या नंतर आता सकाळी उठल्याच्या नंतर ते सगळ्यांना हे झालं, तेव्हा मग तिनं तिच्या आईनं म्हणजे घृष्मानं परत महादेवाची तपश्चर्या परत तिनं ते शिवलिंग बनवायला सुरुवात केली। म्हणजे ती न डगमगता तिनं महादेवाचा परत धावा केला आणि परत शिवलिंग बनवायला गेली, तलावाजवळ गेली, तर तलावातून तिच्या मुलाचे तुकडे बाहेर येऊन तिचा मुलगा हे झाला आणि तिथून महादेव प्रगट झाले। आणि तेव्हा ते म्हणले घृष्माला की तुझा मुलगा मी तुला परत दिलाय, तू केलेल्या दररोजच्या सेवेचं फळ आहे हे। तर महादेव जेव्हा तिच्या बहिणीवर सुदेहावर रागात येऊ लागले तेव्हा तिनं सांगितलं की तिला माफ करा देवा, असं ती म्हणते, आणि इथंच तुम्ही नेहमीसाठी आता जन उद्धारासाठी तुम्ही इथंच स्थायिक व्हा अशी पण माझी इच्छा आहे, अशी घृष्मा महादेवाला म्हणते। तर तेव्हा महादेव तिला वर देतात की तुझ्या या अंतर्मनाच्या स्वच्छतेमुळं, तू असं दुसऱ्यांचं वाईट न इच्छिणारी तुझ्या या चांगल्या गुणामुळे मी तुला असा वर देतो की तुझी जी पिढी येणारी आहे म्हणजे 101 पिढ्या, म्हणजे तू दररोज माझं 101 शिवलिंगाचं ती पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायची, तर तिच्या 101 पिढ्या इतक्या म्हणजे 101 पिढ्या वाढतील, म्हणजे मुलं होत जातील आणि ते एवढे तेजस्वी होतील, त्यांना चांगल्या बायका मिळतील, त्यांचे वेद पुराणाचं त्यांना पाठ राहील आणि ते धनवान होतील, बुद्धिवान होतील आणि सगळं म्हणजे ऐश्वर्य संपन्न त्यांची 101 पर्यंत पिढीपर्यंत होतील, असा आशीर्वाद महादेव तिला घृष्माला देतात। आणि तिथं ज्योतिर्मय स्वरूपामध्ये लिंग स्वरूपामध्ये तिथं स्थापन होतात त्या तलावाच्या बाजूला, म्हणून हे घृष्णेश्वर देवांची स्थापना तिथं झालेली आहे। अशी ही घृष्णेश्वर महादेवांची कथा होती। तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो।
घृष्मानं ठरवलं की महादेवच माझा मुलगा मला परत देतील. या तिच्या तपश्चर्येने महादेव तात्काळ प्रसन्न झाले. अशी सेवा आपल्या पण हातून घडत राहो आणि आपल्या हातून जगकल्याण हो, थोडं का होईना परोपकार हो, असा आपण स्वतःशी संकल्प करायला हवा आणि प्रत्येकाशी चांगलं वागायला हवं. कैलास राणा शिवचंद्र मौळी, पनित्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. एक बार शंभो हर हर महादेव, भोलेनाथ भगवान की जय. नमो पार्वती पते शिव हर 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 महादेव. मंगलम भगवान शंभो, मंगलम ऋषभध्वज, मंगलम पार्वती नाथो, मंगलाय तनोहर. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.